उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे मुरबाड तालुक्यातील अनेक गावे, वाड्या आणि आदिवासी वस्त्यांमध्ये यंदा पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली होती। अशा परिस्थितीत अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले, तर मुरबाड तालुक्यातून देविदास शिंगोळे, जयराम भोईर आणि विजय केंबारी यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली। संकट काळात लोकांच्या मदतीला धावून जाणे हे आमचे कर्तव्य आहे। भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू, असे संदीप माळी यांनी सांगितले। पाणी टंचाईच्या काळात अनेक गावांना दिलासा देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून बैलगाडा संघटनेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। बैलप्रेमी सेवाभावी संस्था अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई देविदास शिंगोळे यांचे आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आभार मानतो की त्यांनी आम्हाला पाणी पुरवठा सगळे जनतेला एवढ्या घरांना पाण्याची सुविधा नसताना सुद्धा आता पाणी पुरवठा आहे पिण्यासाठी। तर आम्ही त्यांचे फार लाख मोलाचे आभार मानतो की आम्हाला पाणी दिल्याबद्दल आम्ही त्याचे फार धन्यवाद मानतो। धन्यवाद। जयराम मेंगाळ, गणेशपूर, मोरोशी। आज आपण देनुली वाडी येथे आलेलो आहोत। इथे एक आदिवासी वाडी आहे। इथे ना पिण्याच्या पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे आणि इथील रहिवाशांचं म्हणणं असं आहे की आम्ही जे पाणी पितोय नदीला काही डवरे खोदून त्याच्यामध्ये जीव पडले, तसं पाणी आम्हाला प्यायला भेटतं आहे। आता आपण ही समस्या ही ग्रामस्थांच्याकडूनच ऐकूया। म्हणजे पाण्याचा व्यवसाय ना, आम्हाला नदी आहे आमची, इथे डवरं वाकडलेली जाते, पाण्याचा असा चांगला पाणी भेटते नाही आम्हाला त्यासाठी, म्हणून आम्ही असे बैलगाडी ना याच्यात आम्हाला पाणी भेटलेलं आहे, त्यांचे आम्ही आभारी। पाणी